नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. भारताच्या एकतेसाठी आणि सैनिकांच्या सन्मानार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उस्मानाबाद धाराशिव येथे भव्य तिरंगा रॅली. भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी तसेच निष्पाप भारतीय पर्यटकांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उस्मानाबाद धाराशिव शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही रॅली सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर मार्ग अजिंठा नगर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक या मार्गावरून उत्साहात पार पडली. या रॅलीचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते विकास बनसोडे यांनी केलं. या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद कळंब विधानसभेचे उमेदवार ॲडव्होकेट प्रणित शामराव डिकले, प्राध्यापक विजय क्षीरसागर, मिलिंद रोकडे, रमेश गंगावणे तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नंदकुमार हावळे, विकास गंगावणे, अक्षय बनसोडे, समता सैनिक दलाचे सचिन दिलपाग, धम्माल शिंगाडे, संदीप बनसोडे तसेच सचिन गायकवाड, गौतम बनसोडे, बाळू रणखाम, रोहित बनसोडे, आकाश पांडागळे, अलंकार बनसोडे, शेखर बनसोडे, महादेव जोगदंड, विनोद बनसोडे, आशिष कांबळे, किरण धाकतोडे, आनंद गाडे, संतोष बनसोडे, नितीन कांबळे, विक्की सपकाळ, रवी सुरते इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेवटी रॅलीच्या समारोपाला भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या जवानांना 2 मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.